परिस्थिती काय तिकडे आता? तुम्ही सेफ आहात ना? काय अडचण नाही ना? हा, आज चौथा दिवस. अच्छा अच्छा. काय अडचण असेल तर सांगा, असं काय नाही. हॉटेलमध्ये काही त्रास वगैरे म्हणजे काय अडचण असेल तर स्पष्ट सांगा म्हटलं. आणि हॉटेलच्या अच्छा मग आपल्याला खायला प्यायला व्यवस्था वगैरे सगळं आहे हॉटेलमध्ये ना? सगळं भेटतंय? हां, सिक्युरिटी वगैरे आहे म्हणजे काय? आणि बाहेर दंगल? अच्छा अच्छा. काय मेंटल प्रेशर वगैरे नाही ना? आपण सगळे वयस्कर लोक आहेत म्हणून विचारलं. बाकी हॉटेलवाल्यांनी आम्हाला सुंदर साथ दिलेली आहे. पहिल्या दिवशी आम्ही ज्या 8 तारीखला परत आलो तेव्हा आम्हाला रस्त्यामध्ये बस पुढे जाऊ शकलो नाही आम्ही, आणि तिथं आम्हाला अडवलं. मग तिथे आम्ही बस सोडली आणि तिथून आम्ही चालत चालत आमच्या हॉटेलपर्यंत 1 किलोमीटर आलो. आणि बाकी कुणालाही त्रास झाला नाही, काही नाही. जे पोरं जी मस्ती दंगल करत होते ते पलीकडेच करत होते. अच्छा, तुम्ही बघितलं का ते जाळ वगैरे सगळं करताना पोरांना? आनंद आहे आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा, हॉटेलचे एक्सटेन्शन वगैरेला काय त्रास नाही दिला ना हॉटेलमध्ये? हॉटेलच्या बाहेर जाऊन देऊ नका. अच्छा हो, आणि अशी व्यवस्था आहे आणि बाकी घाबरायचं कारण नाही आहे. आपण गेलो प्रॉब्लेम आहे, बाकी कुठेही नाही आहे. पण वातावरण एकदम तंग आहे तेवढं पक्का आहे. पण 2 दिवसापासून जी मिळती आल्यानंतर त्यांनी आम्हाला कोणालाही मिळती आल्यानंतर एकदम कंट्रोल झालं. जे 9 तारखेला जे पोझिशन होती कालच्यामध्ये एकदम फरक आहे आणि आज एकदम उत्तम आहे. अजून आतापर्यंत आम्हाला कुठेही आणि लोक बी बाहेर नाही, व्हेकल बी बाहेर नाही. सर अशी सुंदर व्यवस्थित हे केलेलं आहे. ओके, तुमचं बोलणं झालं त्यांच्याशी? बोलणं आमची टीव्हीवर झालंय. सूरज जी आहेत ना आपल्या एम्बसीवाल्यांशी बोलणं झालं? आता मी आमचं सगळं एकत्र झालेलो आहे. हा, आणि आम्ही सुरक्षित त्यांच्याशी मी आता त्यांना विचारलंय की आपण कसं जायचं. तर मी सुरक्षित आपण फोन करायचा असं मी बोललो. ते म्हणतात 10 मिनिटात सगळ्याचा डिसिजन घेऊ, त्याची फोन करून टाकू. हा, म्हणजे कसं आहे, हॉटेल पासून एअरपोर्ट पर्यंत जायची व्यवस्था जर चांगली झाली ना एम्बसी मार्फत तरच निघा. हो हो, काम व्यवस्थित होणार. हां, म्हणजे तिकडून फ्लाईटची व्यवस्था केली ठीक आहे, पण ते एम्बसीला विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलून मग ते, कारण की तिकडे हां कर्फ्यू मार्फत जायचं वगैरे सोपं काम नसणार ना. सुरज सिंग आणि साहेबांशी बोलूनच आम्ही पुढे जाणार आहोत. कुठे आणणार नाही. ठीक आहे, तेवढी काळजी घ्या. हां, ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.